म्हणतात, हिंदीमध्ये वसियतनामा म्हणतात. हे सगळे शब्द हे इथं जमलेला सगळ्यांना ऐकले असतील. कधी ना कधी मे बी स्वतःच्या कुटुंबात कधीतरी ऐकले असतील ना, इतर कोणाच्या तरी प्रकरणात ऐकलेले असतील. आता मृत्यूपत्र एखाद्याने का करावं ह्याचा आधी आपण समजून घेऊ, जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या टेक्निकल किंवा लिगल काही कन्सेप्ट आहेत त्या समजण्यापूर्वी मुळात मृत्यूपत्र करावंच कशासाठी हे लक्षात घेणं महत्त्वाचं. आता एखादा व्यक्ती जेव्हा एक्सपायर होतो, मयत होतो, त्यावेळेला जर त्यांनी त्याच्या जी काही प्रॉपर्टी असेल ती त्याच्यावर मुव्हेबल असेट्स असतील, इनमुव्हेबल असेट्स असतील, शेअर्स असतील, ज्या कुठल्या असतात काही त्याच्या मालमत्ता असतील, त्याची जर त्यांनी कसल्याही प्रकारे विल्हेवाट लावली, विल्हेवाट याचा अर्थ काही पुढची तरतूद केली नसेल की त्या म्हणजे माझ्या 4 मुलांपैकी किंवा 2 मुलांपैकी ही जागा कुठल्या मुलाला द्यायची किंवा दुसरी जागा कुणाला द्यायची, हे जर ते नसेल केलं तर काय होऊ शकतं, तर त्याच्या वारसांमध्ये किंवा त्याच्या मुला मुलींमध्ये याच्याबद्दल वाद होऊ शकतो. आता हिंदूंमध्ये पण सांगायचं म्हटलं तर हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख ह्या सगळ्यांना हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजे हिंदू वारसा कायदा लागू आणि मुस्लिमसाठी शरीयत लागू. खरं तर आपल्याकडे मुस्लिम लॉ असंच काही नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये 1937 साली दुसरा कायदा झाला होता, मुस्लिम ऍप्लिकेशन ऑफ शरीयत टू मुस्लिम्स आहे. त्याच्यामध्ये शरीयतमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी मुस्लिमांना त्यांच्या सिव्हिल लाईफमध्ये म्हणजे ज्या प्रॉपर्टी रिलेटेड असतील किंवा त्यांचे मॅरेज इश्यू असतील ह्या सगळ्या ते लागू होईल असं त्यांची तरतूद आहे. आता मुळात मृत्यूपत्र करावासाठी तर आता एखादा आपण एक पाटील नावाचा एक राहते, पण पाटील नाही ना वर त्याला वाटतं त्याच्याबद्दल बोलतो, पण ठीक आहे, पाटील नावाचे एक गृहस्थ असते. आता त्या पाटील ते समजा त्यांना काही त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती त्यांची वडिलोपार्जित असेल किंवा त्यांना आजोबांची वडिलांना आली, वडिलांकडून यांना आणि काही प्रॉपर्टी ते त्यांनी स्वतः खरेदी केलेली असेल किंवा ते कुठं नोकरी व्यवसायात किंवा ज्या कुठल्या इन्कम म्हणून. आता ह्या प्रॉपर्टीची त्यांना त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची अशी अपेक्षा असेल की मला एक मुलगी आहे आणि 2 मुलं आहेत. आता माझी सोलापूरमधली मुजरेवाडीतली जागा आहे ती मला या 2 मुलांपैकी या मुलाला द्यायची आणि दुसरी जागा जी आहे कसब्यातली ती जागा द्यायची दुसऱ्या मुलाला आणि मुलीला फक्त सोनं द्यायचं आहे किंवा मुलीला काही द्यायचंच नाही कारण का तर तिच्या लग्नात आपण सगळा खर्च केलेला आहे. तर ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी प्रॉपर्टी एखाद्या माणसाला वडिलोपार्जित झालेली असेल त्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्या सगळ्या मुलांचा हक्क लागणार, मुलांचा आणि मुलींचा. त्याच्यामध्ये त्याला असं करता येणार नाही की ही सगळी प्रॉपर्टी माझ्या एक ठराविक एकाच मुलाला द्यायला पाहिजे आणि त्या दुसऱ्या मुलाला द्यायची नाही असं त्याला ठरवायचा अधिकार नाही. मृत्यूपत्र कुठल्या गोष्टीचं करता येईल की जी ऍब्सोल्यूट प्रॉपर्टी म्हणजे एखादी प्रॉपर्टी मी माझ्या व्यवसायातनं आलेल्या इन्कममधनं मी खरेदी करतो ती माझी झाली स्वकष्टाची म्हणजे सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी आणि एखादी प्रॉपर्टी जी वडिलोपार्जित आहे की आजोबा मध्ये झाली, वडिलांमध्ये वडील मध्ये झाली, मला ही प्रॉपर्टी जी आहे ती वडिलोपार्जित आहे. तर मृत्यूपत्र जर करता येईल तर ते फक्त आणि फक्त सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीबद्दल करता येईल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीबद्दल मृत्यूपत्र करता येणार नाही आणि जर करायचं असेल तर वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधला जो माझा एकट्याचा शेअर आहे, इंडिव्हिज्युअल शेअर, त्याच्याबद्दल नक्की करता येईल की माझा जो शेअर आहे तो माझ्या याच मुलाला मिळावा, दुसऱ्या कोणाला जाऊ नये, जेणेकरून त्या मुलाला एकंदर जास्त शेअर मिळेल टोटल ह्याच्यामधलं. तर आता हे राहिलं मृत्यूपत्र. आता ह्याच्यामध्ये मृत्यूपत्र करताना मुळात कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांचा असा एक किंवा इव्हन बऱ्याच वकिलांमध्ये पण दुर्दैवाने असे एक मिसकॉन्सेप्शन आहे, गैरसमज आहे की मृत्यूपत्र हे रजिस्टरच केलं पाहिजे सब रजिस्टर. तर असं काही नाही. मृत्यूपत्र हे अनरजिस्टर्ड जरी असलं तरी ते तितकंच व्हॅलिड आहे जितकं ते रजिस्टर्ड असतं तर व्हॅलिड असतं. त्या मृत्यूपत्र करण्यासाठी तुम्हाला नोटरीकडे जायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या सगळ्यात पहिल्यांदी आपल्या नावावर काय काय प्रॉपर्टीज आहेत त्याची एक लिस्ट करावी लागेल. त्या दोन्ही आल्या, लँडेड प्रॉपर्टी, लँड अँड बिल्डिंग पण आली आणि मुव्हेबल असेट्स, सोनं नाणं असेल, कॅश असेल, बँकातले काय डिपॉझिट्स असतील, जे काय शेअर्स, डिबेंचर सगळं, ह्या सगळ्याची लिस्ट केल्यावर त्यांना मी मयत झाल्यानंतर माझ्या मागं वारस कोण असेल, माझी पत्नी असेल, माझी मुलगी मुलगा असेल, जे कोण असेल, मग त्यांना नेमकं काय द्यायचं आहे
आता हा कुठल्या मुलाला काय द्यावा शेवटी ज्याचा त्याचा आपला म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे. आता हे एकदा ठरलं म्हणजे मला नेमकी माझ्या इस्टेटीची तरतूद कशा प्रकारे करायची हे ठरल्यानंतर त्याला करावं लागेल मृत्यूपत्र. आता मृत्यूपत्र कुठल्या भाषेत करावं तर कुठलीही भाषा. माणूस जर वेल एज्युकेटेड असेल तर कुठल्याही म्हणजे त्याची ज्या रेग्युलर भाषा आहेत आपल्या मराठी, इंग्लिश, हिंदी जी कुठली ज्याची मदर टंग असेल त्यामध्ये त्या केलं तरी काय अडचण नाही. आता एखाद्याला जर असा प्रॉब्लेम आला की त्या माणसाचं शिक्षणच नाही, जेमतेम मराठी बोलू शकतोय पण मराठी लिहिता वाचता येत नाही, त्या माणसाने काय करायचं तर त्या माणसाने त्याला त्याचं जे काय अपेक्षित आहे त्याची जी इच्छा आहे ती डिक्टेट करावं लागेल आणि ते दुसऱ्याकडनं लिहून घ्यावं लागेल आणि त्याखाली त्यासोबत एक सर्टिफिकेट जोडावं लागेल की ह्यामध्ये मृत्यूपत्रात लिहिलेला सगळा मजकूर त्यांना वाचून दाखवण्यात आलेला आहे आणि समजावून सांगण्यात आलेला आहे, जेणेकरून उद्या म्हणजे तो व्यक्ती मयत झाल्यावर कुणी असा दावा नको करावा की त्याला माहीत नसतं अडाणी माणूस होतो आणि त्याच्या कशावर तरी अशा सह्या घेतल्या आणि म्हणून ते मृत्यूपत्र इनव्हॅलिड आहे. आता मृत्यूपत्राबद्दल ह्याच्यामध्ये काळजी कुठली घेतली पाहिजे तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाची काळजी ही आहे की हे मृत्यूपत्र जर उद्या कोर्टात चॅलेंज झालंच तर ते कसं टिकलं पाहिजे, म्हणजे ते इनव्हॅलिड ठरणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आता ह्यामध्ये काय त्या ज्या कुठल्या तुम्हाला प्रोव्हिजन करायच्या असतील त्या क्लिअर आणि अनअम्बिग्युअस लँग्वेजमध्ये पाहिजे, त्यात कुठली ॲम्बिग्युइटी नको. बऱ्याच वेळेला काय करतात लोक की म्हणजे लिहून घेताना असंच म्हणतात की नाही मला ह्याला पण द्यायचं आहे किंवा असं काहीतरी येतात. म्हणजे मी एक मृत्यूपत्रामध्ये वाचलं होतं हा म्हणजे क्लॅरिटी नसते त्यात काही. आता समजा मला एक माझी दक्षिण कचऱ्यामधली एक जागा आहे आणि ती जागा माझ्या एका 2 मुलींपैकी एका मुलीला द्यायची आहे. आता त्याच्यात क्लिअर तसा उल्लेख असायला पाहिजे की माझी दक्षिण कचऱ्यामधली जागा त्याचा जो काही सिटी सर्वे नंबर असेल तो जो काय ही जागा माझ्या मृत्यू पश्चात या मुलीला मिळावी आणि इतर कोणाचाही त्याच्यात हक्क राहणार नाही. ह्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये स्पेसिफिक तर क्लिअर टर्म असली पाहिजे. नाहीतर काय होईल एक आहे उद्या जर वारसांपैकी भांडणं लागलीच वारसांमध्ये आणि जर तो एका कुठल्या आमच्यासारख्या एखाद्या वकिलाकडे गेला तर काय होणार आहे की ह्याच्यातून किती त्याचा श्लेष पाडता येईल ते करणार. शेवटी स्वाभाविकपणे जर मला माझ्या पक्षकाराची जर केस जिंकायची असेल तर ते मृत्यूपत्र कसं इनव्हॅलिड आहे हे दाखवण्याची जबाबदारी माझी आहे वकील म्हणून. तर मी असं नाही की जे कोण असेल ते. त्यामुळे हे ह्याच्यामध्ये शक्यतो कमीत कमी ह्याच्यात म्हणजे आर्ग्यू करण्यासाठी गोष्टी असाव्या त्याची जबाबदारी त्या लिहून देणार आहेत. त्या जो माणूस मृत्यूपत्र करून ठेवतोय त्याची. दुसरी एक गोष्ट ज्या गोष्टी किंवा ज्या मालमत्ता आपल्या मालकीच्या पूर्णपणे नाही आहेत त्या शक्यतो वगळणार आहेत. त्याच्याने काय होईल की जर एखादी प्रॉपर्टी आहे की ज्याच्यात माझा हक्क नाही आहे पण तरी पण मी माझ्या मृत्यूपत्रात लिहिली त्याचा काय उपयोगच होणार नाही. मी त्या मृत्यूपत्रामध्ये जरी लिहून ठेवलं की उद्या महानगरपालिकेची इंद्रभवनची जागा माझ्या या मुलाला मिळावी मी लाख लिहीन पण त्याचा उपयोग काय होणार त्याचा. त्यामुळं ह्या गोष्टी शक्यतो टाळल्या पाहिजे. जेणेकरून एक काय म्हणजे ह्या सगळ्या हे सांगण्याचं कारण असं आहे की रिसेंटली एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की त्यामध्ये विल सस्पिशियस सर्कमस्टन्सेस वाईल एक्झिक्युटिंग द विल हा मुद्दा सुप्रीम कोर्टाने हाताळलेला आहे. आता त्यामध्ये सस्पिशियस सर्कमस्टन्सेसमध्ये काय आहे की आता म्हणजे मी स्वतः एक केस होती माझ्याकडे. त्यामध्ये मोहोळमधली जागा होती आणि मोठी जागा होती. त्यामध्ये त्या बाईने म्हणजे एक्सपायर व्हायच्या आधी मृत्यूपत्र केलं होतं आणि ती जागा तिने स्वतःचा ड्रायव्हर आणि स्वतःची मोलकरी यांना दिलं होतं, यांना देऊन ठेवली. आता त्या बाईला वारसदार तर मुलगा तर कोण नव्हतं. आता त्यात असाच कुठला असा उल्लेखही नाही की म्हणजे मी ही जागा माझ्या मोलकरणीच्या नावाने का करतो किंवा माझ्या ड्रायव्हरच्या नावाने का करते. तर ह्यात तसं काहीतरी जस्टिफिकेशन पण पाहिजे. आता स्वाभाविक गोष्ट काय की जर एखादा माणूस आपल्या नावावरची जागा किंवा कुठली प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावाने करतोय किंवा आपल्या पत्नीच्या नावाने करतोय, मुलीच्या नावाने, ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. हे आउट ऑफ नॅचरल लव्ह अँड अफेक्शन आपण देत असतो. पण धरून चला की एखादा माणूस असं मी आता उदाहरण दिल्यासारखं की स्वतःच्या मोलकरणीच्या नावाने करतो
तर त्यात काहीतरी जस्टिफिकेशन पाहिजे की मी हे माझ्या मुलगाच्या नावाने का करतो, किंवा माझ्या ड्रायव्हरच्या मुलं किंवा माझ्या क्लार्कच्या नावाने का करतो. काहीतरी पाहिजे. मग मला याने 10 वर्ष सांभाळले, माझी जी मुलं आहेत त्यांनी मला साधं पाणी पाजलं नाही, ज्या काय कुठल्या गोष्टी असतील, ह्या गोष्टीचा जोपर्यंत उल्लेख करत नाही त्या तोपर्यंत हे जे सस्पिशन आहे. आणि विल हा जो डॉक्युमेंट आहे ह्याला एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन, आता जुना होता इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि आता 2023 पासून भारतीय साक्ष संहिता नवीन ऍक्ट झालेला आहे. आता जुन्या एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सेक्शन 68 होता की ज्यामध्ये एखाद्या मृत्यूपत्राचा जोपर्यंत कोर्टात साबित होत नाही तोपर्यंत त्याला व्हॅलिडिटी मिळत नाही. हा महत्वाचा पॉईंट आहे. आता मृत्यूपत्रामध्ये मी जे महत्वाचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणलं मगाशी, त्यामधला अजून एक महत्वाचा इन्ग्रेडियंट असा आहे की त्याला साक्षीदार पाहिजे. आणि ते साक्षीदार जे आहेत ते अशा तयारीचे म्हणण्यापेक्षा त्यांची उद्या कोर्टात येऊन जबाब देण्याची तयारी पाहिजे. बऱ्याच जणांना म्हणजे मला मी बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे की साक्षीदार म्हणजे सही करतात ते आता, पण उद्या परत कोर्टाची नोटीस आली की नाही बाबा आता कोर्टात कोण येणार, हे काय नाही. तसं नाही. पण आता जर एखादा माणूस साक्षीदार करत असेल, साक्षीदार म्हणून सही करत असेल तर उद्या त्याला कोर्टात यायची तयारी पाहिजे, कोर्टात त्याचा जबाब द्यायची तयारी पाहिजे. बरं, आता तो जो साक्षीदार आहे त्या साक्षीदाराला तुम्ही तुमची कुठली जागा कुठल्या मुलाला किंवा मुलीला दिली एवढं सगळं हे सांगण्याची बसायची गरज नाही. साक्षीदाराचा रोल कुठपर्यंत आहे, फक्त माझ्या समोर या मयत व्यक्तीने सही केलेली होती त्या दिवशी, फक्त त्या मृत्यूपत्रावरची सही किंवा अंगठा हे व्हेरीफाय करण्यासाठी त्या अटेस्टिंग विटनेस, त्याला अटेस्टिंग विटनेस म्हणतो. मग अटेस्टिंग विटनेसचं काम काय आहे की ज्याला फक्त हे मृत्यूपत्र माझ्या समोर सही साक्षांकित झालेलं आहे, म्हणजे सही शिक्का झालेला आहे माझ्यासमोर, इतकंच त्याला सांगायचं. बाकी त्याचा कुठल्याही आतल्या मजकुराशी संबंध नाही. दुसरी एक गोष्ट, आता बऱ्याच वेळेला एक असं अजून एक दुसरं एक मिसकॉन्सेप्शन आहे की मृत्यूपत्राला प्रोबेट लागतं. ते हा एक बऱ्याच वेळा ऐकला असेल शब्द. तर प्रोबेट कशासाठी आहे, तर एखाद्या माणसाने मृत्यूपत्र करून ठेवलं, तो माणूस मयत झाला, ते मयत झाल्यानंतर त्याला त्याचे जे कोण बेनिफिशियरीज असतील, त्याचे लाभार्थी त्या मृत्यूपत्रात, त्यांना कोर्टात एक अर्ज करावा लागतो प्रोबेट. तर प्रोबेट हा असा विषय आहे की त्यामध्ये त्या म्हणजे कोर्ट जे आहे ते कोर्ट त्यातल्या मृत्यूपत्रावरच्या सह्या असतील किंवा त्याच्यातले जे काही कुठल्या गोष्टी असतील त्याच माणसाने, म्हणजे ज्या माणसाने मृत्यूपत्र केलेलं आहे त्याच्या सह्या आहेत, त्या सगळ्या खऱ्या आहेत. त्या विटनेस जे कोण साक्षीदार असतील त्या साक्षीदारांचे जबाब घेतले जातात आणि ह्यानंतर प्रोबेट इश्यू होतो. प्रोबेटचा अर्थ एकच आहे की हे जे मृत्यूपत्र आहे हे साबित झालेलं आहे कोर्टासमोर, इतकाच आहे. पण हे प्रोबेट जे आहे हे फक्त मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली या 4च ठिकाणी लागू. बाकीच्या ठिकाणी प्रोबेटची आवश्यकता नाही. आता एखाद्या माणसाने सोलापुरात राहून सोलापुरातल्या प्रॉपर्टीबद्दल जर मृत्यूपत्र केलेलं असेल तर त्याला प्रोबेटची आवश्यकता नाही. अजून एक ह्याच्यातला विषय आहे की जर एखाद्या व्यक्ती दिनांक 6 फेब्रुवारी 2025 ला मयत झाला आणि त्यांनी एक्सपायर व्हायच्या आधी 2 दिवसांपूर्वी त्यांनी मृत्यूपत्र करून ठेवलं. त्या मृत्यूपत्राच्या वेळेला किंवा ज्या मृत्यूपत्रावर सही झाली त्यावेळेला त्या माणूस समजा एक कॅन्सरमुळे आजारी होतो आणि उद्या समजा तो 6 तारखेला एक्सपायर झाला तो दुसऱ्या दिवशी. ह्या वेळेला कोर्टासमोर जर एखादी गोष्ट तुम्हाला साबित करायची असेल किंवा मृत्यूपत्र, आता बऱ्याच वेळेला काय होतं की मृत्यूपत्र करायच्या वेळेला एखादा माणूस सक्षम शारीरिक किंवा मानसिक स्थितीत आहे का नाही हे तपासलं जातं. तर त्यासाठी आपण जनरली मेडिकल सर्टिफिकेट घेतो एखाद्या डॉक्टरचं, आणि तो डॉक्टर जनरली कोण असावा की ज्याची ट्रीटमेंट चालू आहे का, म्हणजे जेणेकरून तो डॉक्टर त्याला भेटतोय, त्याला त्याशी बोलतोय, तो ते मानसिक स्थिती त्याची काय आहे, त्याला वाचलेलं समजतंय का, आपण नेमकं कोणत्या प्रॉपर्टीबद्दल डील करतोय किंवा त्या मृत्यूपत्राचा इफेक्ट काय असणार आहे, ह्या सगळ्याचा त्याला माहिती असेल का, जेणेकरून सही करायच्या पूर्वी. नाहीतर उद्या काय होईल, एखादा माणूस जरी साऊंड माइंडेड असला तरी, धरून एक उदाहरण देतो, समजा तो एखाद्या दारू प्यायला
आणि त्या दारू प्यायच्या स्थितीतच त्यांनी जर सही केली कशावर, तर ते व्हॅलिड ठरत नाही. का तर ॲट द टाइम ऑफ सायनिंग म्हणजे सही करायच्या वेळेला तो साऊंड माइंडेड नव्हता. त्याला आपण ल्युनसी म्हणतो. ल्युनसी म्हणजे काय म्हणतात त्याला, मद्य वगैरे त्याच्या अंमलाखाली होतात आणि त्यामुळं त्या वेळेला जे सही केलेली असेल ते जे मृत्यूपत्र हे व्हॅलिड ठरत नाही. अशा पद्धतीने हे आता उदाहरण द्यायचं कारण एक आहे की एक केस झालेली होती आपल्याकडे मुंबईमध्ये. एका माणसाला मृत्यूपत्र करायचं होतं आणि ती गोष्ट त्याने त्याच्या मित्राला सांगितली आणि तो मित्र होता वकील. तर त्या वकील मित्रांनी आपल्याला फेवरेबल असलेलं सगळं लिहून घेतलं आणि तो त्याला घेऊन गेला पार्टीला आणि ते त्याच्या त्या दारूच्या नशेमध्ये त्या माणसाच्या सह्या नाही घेतल्या कागदावर आणि नंतर त्या मृत्यूपत्राच्या आधारे ज्याच्या नावावर ज्या कुठल्या ऍसेट्स होत्या त्या त्याने ऍसेट्स स्वतःच्या नावाने करून घेतले. आता ह्या वेळेला जर असं खरंच झालेलं असेल तर इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये स्पष्ट तरतूद आहे की जर कोणत्याही नशेत एखादी काही जर सही केलेली असेल तर ते डॉक्युमेंट व्हॅलिड ठरत नाही. आणि मृत्यूपत्राच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जर आज एखादा माणूस मृत्यूपत्र करून ठेवतो तर त्या मृत्यूपत्राचा जो इफेक्ट आहे किंवा त्या अंमल म्हणतो आपण त्याला कायदेशीर भाषेत, तो कधी होणार आहे? तो माणूस वारल्यावर. म्हणजे एखाद्या माणसाने आज 7 फेब्रुवारीला मृत्यूपत्र करून ठेवलं आणि त्याच्या नावावरची एखादी इस्टेट माझ्या या मुलीला मिळावी किंवा एखाद्या एक्स व्यक्तीला मिळावी अशी त्यांनी इच्छा त्याच्यात लिहून ठेवली आणि त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी ती जागा विकून टाकली, तर त्या मृत्यूपत्रातला तो जो क्लॉज आहे तर तो क्लॉज इनइफेक्टिव्ह राहील. का तर माणूस जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्याला आपापल्या प्रॉपर्टीबद्दल वाटेल ते व्यवहार करायचा अधिकार आहे. म्हणजे मी आज मृत्यूपत्र करून मी एकाला दिलं आणि मी एक आठवड्यात त्यानंतर कधीतरी मी जागा ती काहीतरी मॉर्गेज केली, लीन काहीतरी म्हणजे विकून टाकली म्हणून मग काय ते काय माझ्याकडे बाईंड करत नाही. अजून एक घ्यायचं, काय काय वेळेला मृत्यूपत्रामध्ये असा उल्लेख असतो की माझी जागा, आता म्हणजे एक मध्ये पाहिलेलं उदाहरण आहे की सोलापुरातच आहे. त्या माणसाने जेव्हा सही करून ठेवली मृत्यूपत्रावर तेव्हा त्यांनी अशी इच्छा होती की तो माणूस होता जैन धर्मातला. त्यामुळे त्याची अशी इच्छा होती की इथं जे कुठली म्हणजे माझ्यानंतर ही जागा ज्या कुठल्या माणसाला मिळेल ती जागा फक्त जैन धर्माच्या कुठल्या तरी धार्मिक कार्यक्रमासाठी किंवा काहीतरी अशा गोष्टीसाठी वापरली जाते. तर त्यांनी त्यामध्ये एक असा उल्लेख केलेला होता की ही जागा फक्त धार्मिक कार्यासाठी वापरण्यात यावी आणि त्या इतर कुठल्या गोष्टीसाठी वापरण्यात येऊ नये. त्यामुळं मृत्यूपत्रामध्ये त्यांनी ती जी जागा आहे ती ज्याला कोणाला जाईल त्याला तो ऍब्सोल्यूट मालकी मिळत नाही. जरी तो मालक झाला तरी ती जागा त्याला धार्मिक कार्यासाठीच वापरली जाईल. उद्या ती जागा पाडून मी उद्या अपार्टमेंट बांधतो म्हटलं तर ते शक्य होणार नाही आणि ते चुकीचं ठरेल आणि त्याला तो अधिकारी राहणार. त्यामुळं मृत्यूपत्र करताना किंवा एखाद्या माणसाला जर मृत्यूपत्राच्या आधारे एखादी प्रॉपर्टी मिळालेली जरी असेल तरी त्यामध्ये अशा कुठल्या काही कंडिशन्स टाकलेल्या अटी टाकलेल्या आहेत का ते बघणं पण महत्वाचं आहे. जर अटी कुठल्या टाकलेल्या नसतील तर ती ऍब्सोल्यूट प्रॉपर्टी होईल त्या माणसाची. जर टाकलेल्या असतील तर मग ते पाहावं लागेल त्यात काय नेमक्या कोणत्या प्रकारच्या अटी आहेत. आता बरेच जण काय करतात, म्हणजे आता एखाद्या नात असते त्या म्हणजे सिनियर माणूस त्याला एक नात असते, तिच्या लग्नासाठी तरतूद करायची असते किंवा नातवाच्या शिक्षणासाठी काहीतरी तरतूद करायची असते म्हणून ते त्यामध्ये एक असा एक काहीतरी क्लॉज ऍड करतात की ही जागा विकली तर त्यातले 2 लाख रुपये काढून माझी नातची तिच्या नावे ठेवण्यात यावी जेणेकरून तिला तिच्या लग्नासाठी म्हणा किंवा तिच्या शिक्षणासाठी त्याचा वापर करता येईल. आणि जर ह्या ज्या क्लॉजेस टाकलेल्या आहेत त्याचा जर वापर म्हणजे ह्याप्रमाणे जर त्याचं फॉलो झालं नाही पुढं तर ती जी कोण बेनिफिशियरी असेल किंवा ती नात असेल किंवा नातू असेल तर त्याला ते बाकीच्या
ते जे हे जे आहेत म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्याकडून ते वसूल करायचा अधिकार आहे. तुम्ही प्रॉपर्टी विकली आहे, तर प्रॉपर्टी विकली तर मला जर ते मिळणार होतं ते मला मिळालेलं नाही, त्यामुळे वसूल करायचा अधिकार आहे. अजूनही काही शकतात काही काही वेळेला जर एखाद्या माणसाला आपलं मृत्यूपत्र इतकं कॉन्फिडेन्शियल ठेवायचं आहे की ज्याला मी जागा देतोय तर तो सोडून इतर कोणालाच कळू द्यायचं नाही, तर त्याला अजून एक तरतूद त्याला इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सेक्शन 42 प्रमाणे ते जे मृत्यूपत्र आहे ते एका सील्ड एन्व्हलपमध्ये टाकून ठेवून सब रजिस्ट्रारकडे डिपॉझिट करायचा अधिकार आहे. सब रजिस्ट्रार ते जे डॉक्युमेंट आहे ते त्यांच्याकडे बुक नंबर 5 म्हणून एक त्याचा हे असतं, पुस्तक नंबर 5 सब रजिस्ट्रार ऑफिस, त्यामध्ये ते एंट्री करतो आणि ते करून तो त्याच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवतो. मग त्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा जो कोण लाभार्थी असेल की ज्याला ती जागा मिळणार काय प्रॉपर्टी मिळणार असेल त्याला सब रजिस्ट्रार ऑफिसला अर्ज करून ते मृत्यूपत्र घ्यायचा त्याला अधिकार आहे. ह्यामध्ये अजून एक दोन गोष्टी मी मगाशी म्हणलं तसं की एखादं मृत्यूपत्र रजिस्टर्ड पाहिजे का अनरजिस्टर्ड पण चालेल, हा जो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे त्याच्याबद्दल मला एक असं म्हणणं आहे की जर रजिस्टर्ड असेल तर ते जास्त व्हॅलिड ठरणार नाही, पण त्याच्यात एक दुसरा फायदा आहे की जर त्याची ओरिजिनल कॉपी हरवली तुमच्याकडे तर त्याची किंमत सर्टिफाईड कॉपी तरी काढते रजिस्टर्ड असेल. अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट काय आहे की समजा एक मी आज इथे घेऊन आलोय आणि इथे विसरून गेलो दाबा, आता मला जर लक्षात असेल की मी काय इथे विसरलो ते घेऊन जाईल, पण जर ते लक्षातही नसेल जर ते खरंच हरवलं तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट जरी माझ्या फेवरमध्ये असेल तरी त्याचा उपयोग नाही, कारण ते जर ओरिजिनल असेल तरच त्याला व्हॅल्यू आहे, त्याची झेरॉक्स कॉपी चालत नाही वगैरे दुसरं कुठलंच चालत नाही. रजिस्टर्ड डॉक्युमेंटला रजिस्टर्ड डॉक्युमेंट जर असेल तर त्याचा एक फायदा असतो की सब रजिस्ट्रार समोर तुमची एक साक्षांकन होतं. साक्षांकन याचा अर्थ आहे की तुमचा तिथं फोटो घेतला जातो, तुमचं बायोमेट्रिक होतं, जेणेकरून तो त्या म्हणजे एखादा जो माणूस असेल त्याच माणसाचे त्याच्यावर सह्या आहेत आणि तो माणूस तिथं हजर होता ह्याचा एक ॲडिशनल पुरावा म्हणून त्याला वापरता येतो. आणि जर ओरिजिनल डॉक्युमेंट जर लॉस झाला तर किमान त्याची सर्टिफाईड कॉपी तरी तुम्हाला काढून मिळेल, जे तुमच्या अनरजिस्टर्डमध्ये ती फॅसिलिटी अवेलेबल नाही. ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे मृत्यूपत्राच्या बाबतीत, जर एखाद्या माणसाने एखादी त्याची प्रॉपर्टी एक्स व्यक्तीला दिली आणि ती एक्स व्यक्तीच हा माणूस मरायच्या आधी वारला ऍक्सिडेंटमुळे म्हणा किंवा काय कुठल्याही गोष्टी, तर काय होत ते राहणारच नाही, त्याचा काही इफेक्ट राहणार नाही. तर तो जर ह्याच्या लाईफ टाईम मध्ये तो गेलेला आहे त्यामुळे ती जागा त्याला जायचं कारणच नाही. त्यामुळं अशा वेळेला त्याच्याबद्दलचा जो काय क्लॉज असेल त्या मृत्यूपत्रातला तो हे ठरेल म्हणजे इररिलेव्हंट ठरेल, कारण त्याला काही फोर्सच राहणार नाही त्या कुठल्याही क्लॉज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो कोण एक्स व्यक्ती होता त्याचे जे कोण वारस असतील त्यांनाही कुठला अधिकार राहणार नाही, कारण त्या एक्स व्यक्तीलाच कधी मिळालेला नाही येतो, तर त्याच्या वारसांना मिळायचं काही कारणच नाही त्याच्यामध्ये. मृत्यूपत्राबद्दल अजून एक गोष्ट असते की त्यामध्ये ज्या कोण विटनेस असतील किंवा मेडिकल सर्टिफिकेट देणारे डॉक्टर असतील ह्यांना एकच गोष्ट लक्षात घ्यावी लागते की सह्या माझ्यासमोर झालेल्या आहेत का नाही, मी मगाशी म्हटलं त्यामुळे. कारण एखादा जेव्हा मृत्यूपत्र चॅलेंज होतं कोर्टासमोर आणि चॅलेंज झाल्यावर जेव्हा त्या मृत्यूपत्राच्या व्हॅलिडिटीबद्दलचा प्रश्न येतो त्यामध्ये त्या दोन किंवा एक अटेस्टिंग विटनेस जो आहे त्यांनी त्याची जोपर्यंत कोर्टात साक्ष होत नाही तोपर्यंत ते मृत्यूपत्र कोर्टात टिकत नाही. आणि त्यासाठी तो जो विटनेस आहे त्या विटनेसचं वय हे त्या लिहून ठेवणाऱ्या माणसाच्या वयाच्या बरंच कमी असायला पाहिजे. नाहीतर लिहून ठेवणाऱ्या माणसाचं वय 60 आणि विटनेसचं वय 75 तर म्हणजे अरे विटनेस आधी एक्सपायर झाला तर त्याचा काही उपयोगच होणार नाही. उद्या 60 वर्षाचा माणूस जर एक्सपायर झाला. अजून ह्याच्यात एक गोष्ट आहे मृत्यूपत्रामध्ये तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीबद्दल डिस्प्यूट असेल, समजा माझ्या नावाची एक प्रॉपर्टी त्याच्याबद्दल दावा चालू होता,
जर दावा माझ्या बाजूनी लागला तर ती प्रॉपर्टी मला मिळणार, जर दावा माझ्या विरुद्ध लागला तर ती माझ्या प्रतिवादी जो कोण समोरचा माणूस आहे त्याला मिळेल. पण ह्यामध्ये जर अशी तरतूद करायची असेल की माझ्या मृत्यूनंतर ही जागा, ज्या जागेचा दावा चालू आहे तो दावा चालवण्याचा अधिकार, त्या दाव्याचा सगळा खर्च करायचा अधिकार हा माझा मुलगा किंवा जो कोण ज्या कोणाला द्यायची असेल जागा त्याला असेल. त्यामध्ये पण जर त्या दाव्याचा जो काही खर्च असेल तो खर्च पण करायचा अधिकार त्याला या प्रॉपर्टीतनं मला मिळेल. धरून चला की आता हा दावा चालवायचा, दावा चालवायचा म्हणजे त्या वकिलांचा खर्च आला, काय ज्या कुठल्या बाकीच्या खर्च असतील हे खर्च करण्यासाठी माझ्या बाकीच्या प्रॉपर्टीमध्ये जी काही त्याला जागा मिळणार आहे त्या प्रॉपर्टीतनं तो ते रक्कम रिकव्हर करू शकतो. म्हणजे नुसतीच प्रॉपर्टी दिली आहे आणि दावा चालू आहे, दावा चालवायला अधिकार तर आहे, पण ते उद्या फंड्स कुठून आणायचे करायचे, तर त्याला ते उद्या ते खर्च झाल्यानंतर ती प्रॉपर्टी जेव्हा केव्हा मिळेल त्या प्रॉपर्टीतून तो रिकव्हर करू शकतो. पण जर ती प्रॉपर्टी एखाद्या बँकेकडे मॉर्गेज असेल आणि ती प्रॉपर्टी माझ्या मृत्यूनंतर जर ह्या एका व्यक्तीला द्यावी असं म्हणलं असेल तर त्या जो कोण माणूस असेल त्याला ती प्रॉपर्टी जी आहे जोपर्यंत त्या बँकेचा बोजा पूर्णपणे फिटला जाणार नाही कर्ज ते तोपर्यंत त्याला ती मिळणार नाही. कारण स्वाभाविक आहे, कारण स्वाभाविक आहे. म्हणजे आज मी 1 कोटीचं कर्ज काढतो आणि हा फ्लॅट जो आहे हा ह्याला देऊन टाकतो, म्हणजे ह्याला उद्या लायबिलिटी नाही फक्त ऍसेट मिळणार असं नाही. बँक तर म्हणजे बँक तर कर्ज बुडालाच म्हणावं लागेल, तर असं होऊ शकत नाही. एखादी प्रॉपर्टी जेव्हा आपण खरेदी करतो किंवा एखादी प्रॉपर्टी जेव्हा आपल्याला मिळतील त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड जे कुठले दावे असतील किंवा त्याच्यावरचे जे कुठले बोजे असतील त्या सगळ्याची जबाबदारी आपल्यावर येते. हे आपण ध्यानात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अजून एक ह्याच्यात एक मध्ये ह्याच्यात रेसिड्युअरी लिगेटी म्हणून एक कन्सेप्ट आहे की त्यामध्ये एका मध्ये एक केस झाली होती. त्यामध्ये त्या व्यक्तीने असं म्हटलं होतं की माझ्या नावावर या जागा आहेत, ही जागा ह्याला जावी, ही जागा त्याला जावी वगैरे सगळं म्हटलं होतं आणि राहिलेल्या सगळ्या जागा या माझ्या कोण म्हणजे जे कोण असेल त्याला मिळालं. आता एक स्वाभाविक आहे की माझ्या म्हणजे ज्या वर लिस्ट केलेल्या प्रॉपर्ट्या होत्या त्या माझ्या मुलामुलींपर्यंत वाटून झालेल्या आहेत. आता राहिलेल्या ज्या कुठल्या जागा असतील किंवा ज्या कुठल्या प्रॉपर्टी असतील त्या माझ्या ज्या एका ठराविक व्यक्तीला मिळालं, ती व्यक्ती समजा नात्यातली पण नसेल, बाहेरची असेल कोणतरी, तिला मिळाली. हा एक रेसिड्युअरी लिगेटी म्हणून क्लॉज असतो. तो टाकायलाच हवा असं काही बंधन नाही, पण काही समजा टाकला असेल तर ते टाकताना एक काळजी घेतली पाहिजे की एखादी रेसिड्युअरी म्हणून जो असतो ना त्याला उद्या इतके काहीतरी प्रॉपर्टी मिळते. म्हणजे मी मध्ये इंटरव्ह्यू एका वकिलांचा इंटरव्ह्यू ऐकत होतो युट्यूबवर की त्यामध्ये रेसिड्युअरी हा जो क्लॉज होता त्या क्लॉजमध्ये त्याची एक प्रॉपर्टी होती की जी वर कुठल्याच लिस्टमध्ये नव्हती, कारण ती प्रॉपर्टी त्या माणसाने मृत्यूपत्र केल्यानंतर खरेदी केली आणि ते मृत्यूपत्रातली ती जागा जी होती ती जागा त्या जागेची व्हॅल्यू जी बाकीच्या सगळ्यापेक्षा जास्त आहे आणि तो रेसिड्युअरी लिगेटी जो होता तो त्या माणसाचा क्लार्क का ड्रायव्हर असं कोणतरी होता. आता त्या ड्रायव्हरला त्याच्या सख्ख्या मुलापेक्षा जास्त प्रॉपर्टी ह्याचं काय होतंय, हे कशामुळे होतं. समजा त्या माणसाने मृत्यूपत्र केलं असेल फेब्रुवारीमध्ये आणि नंतर ती जी हाय व्हॅल्यू प्रॉपर्टी असेल ती तरी मार्च एप्रिलमध्ये ती खरेदी केली, पण ती खरेदी केलेली प्रॉपर्टी त्याच्या मृत्यूपत्रामध्ये तो समाविष्ट करायला विसरला तर काय झालं, तर काय होईल मग या केसमध्ये तो जो कोण रेसिड्युअरी असेल तो माणूस त्याला ती सगळी प्रॉपर्टी मिळून जाईल, कारण दूध त्याच्यात क्रॉस टाकलेला आहे की ह्या व्यतिरिक्त ज्या कुठल्या जागा असतील त्या ह्याला मिळाल्या. त्यासाठी त्या मृत्यूपत्राला सप्लिमेंटरी म्हणजे ते मृत्यूपत्र केल्यानंतर काही चेंज ऑफ सर्कमस्टन्स असेल किंवा मला अजून त्यात ऍड करायचं आहे किंवा काही त्यातून भाग वगळायचा आहे ते करण्यासाठी त्याला कोडिसील पण करता येतं. त्याचा शब्द कोडिसील. कोडिसील म्हणजे एखाद्या मृत्यूपत्रामध्ये जर तुम्ही 4 प्रॉपर्टींचा उल्लेख केला असेल आणि जर त्यानंतर 5वी प्रॉपर्टी तुमच्या नावावर झाली पण त्या प्रॉपर्टीची ते तुम्ही तरतूद केलेली नाही
तर ती जर करायची असेल तर तुम्हाला त्या कोडिसीलमध्ये, तर कोडिसील हा जो विषय आहे तो ते मूळ जो तुमचं मृत्यूपत्र आहे त्याला एक सप्लिमेंटरी आहे की त्यामध्ये जर काही तुम्हाला बदल करायचा असेल किंवा त्यामध्ये काही तुम्हाला ॲडिशन करायचे असेल तर त्यामध्ये सगळं तुम्हाला कोडिसीलमध्ये करता येईल. पण त्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही जेव्हा एखाद्या मृत्यूपत्राचं प्रोव्हेट मागायला कोर्टात जाता त्यासोबतच त्या कोडिसीलचं पण प्रोव्हेट मागायला पाहिजे. नाहीतर ते फक्त मृत्यूपत्राचं म्हणजे अर्धवट प्रॉपर्टीचं प्रोव्हेट घेऊन काय उपयोग होतो. मुळात काय प्रोव्हेटची आवश्यकता कोणाला आहे की ज्यांना जे मुळात मुंबई ज्यांच्या मेट्रो सिटीज ज्या आहेत तिथं फक्त ह्याची गरज आहे प्रोव्हेटची ना, किंवा ज्या प्रॉपर्टीज या मेट्रो सिटीजच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतात. मुंबईत एखादी प्रॉपर्टी असेल तर मुंबईतल्या प्रॉपर्टीबद्दल प्रोव्हेट मागणं तुम्हाला बंधन करायला. अदरवाईज जर तुमची प्रॉपर्टी दुसरी कुठं असेल तर तुम्हाला प्रोव्हेटची गरज नाही. आता एक त्याच्यानंतरचा एक विषय की एखाद्या मृत्यूपत्र हा कोण करू शकतो, तर ह्याच्यामध्ये एक विषय आहे की मुस्लिम माणूस मृत्यूपत्र करू शकतो. मुस्लिम लॉ प्रमाणे मृत्यूपत्र करायला तर ते बंधन आहेत. बंधन अशी आहेत की एखाद्या माणसाच्या प्रॉपर्टीच्या 1/3 पेक्षा जास्त प्रॉपर्टी तो मृत्यूपत्राने देऊ शकत नाही. 1/3 पेक्षा जास्त, आणि ती जर दिलीच असेल ती प्रॉपर्टी तो माणूस मयत झाल्यावर त्याच्या मुलांनी त्या मृत्यूपत्राला संमती दिली पाहिजे. आता स्वाभाविक आहे की 4 भाऊ जर असतील म्हणजे त्या मुस्लिम व्यक्तीला जर 4 मुलं असतील, 4 मुलांपैकी त्यांनी एका मुलाला ती प्रॉपर्टी दिली, ती 1/3 असेल 2 असेल आपण नंतर बघू. पण त्या मृत्यूपत्राला जर बाकीच्या 3 भावांनी जर संमती दिली तरच ते मृत्यूपत्र व्हॅलिड आहे. उद्या जर बाकीच्या भावांनी जर त्याला संमती दिली नाही त्या मृत्यूपत्रासाठी तर ते व्हॅलिड ठरणार नाही, तर त्याच्या कायद्यात तशी करतो मुस्लिम लॉमध्ये. त्यामुळं मोस्टली जे आपण बघतो मृत्यूपत्र हे हिंदूंमध्ये जास्त केलं जातं. मुस्लिमांमध्ये पण काय मी एक वाचलेलं आहे, करतातही, मी असं काय माझं करतच नाही असं माझं म्हणणं नाही, पण मोस्टली कोण करत नाही. कारण का तर या इतक्या जर म्हणजे मृत्यूपत्र करायचं कशासाठी, तर माझ्या मृत्यूनंतर कुठली गुंतागुंत नको म्हणून. पण त्याच्यामुळे जर अजून वाढणार असेल गुंतागुंत तर सगळं केलं बरं. आता आपण एखाद्या व्यक्तीला मृत्यूपत्राने जर एखाद्या कुठल्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला ही जागा द्यायची किंवा त्या जागेचा ट्रस्ट करायचा असेल आणि त्या ट्रस्टचा उद्देश कुठला आहे, मग अशी म्हटलं तर धार्मिक कार्यासाठी, शैक्षणिक कार्यासाठी किंवा कुठलाही तुझं ट्रस्ट करायचं असेल तर तशी स्पेसिफिक त्यांनी ती इच्छा त्यात लिहून ठेवली पाहिजे. या प्रॉपर्टीचा ट्रस्ट करावा आणि त्या ट्रस्टचा उपयोग केवळ धर्मादायक कामं किंवा शैक्षणिक कामं काय कुठली समाज उपयोगी कामं यासाठी त्याचा उपयोग करावा. ट्रस्ट फॉर्मेशनसाठी आपल्याकडं मृत्यूपत्र हे अतिशय व्हॅलिड एक डॉक्युमेंट आहे. का तर त्यामध्ये तुम्हाला असं बंधन नाही आहे की चॅरिटी कमिशनरकडे तुम्ही स्वतः जाऊन त्या ट्रस्टची नोंदणी करावी वगैरे असं नाही. ट्रस्टमध्ये पण 2 प्रकार आहेत, एक आहे प्रायव्हेट ट्रस्ट आणि एक आहे पब्लिक ट्रस्ट. एखाद्या जागे जर तुम्हाला नुसती ट्रस्ट करायची असेल तर ती तुम्ही मृत्यूपत्रामध्ये तशी तुम्ही तरतूद करू शकता की या जागेची ट्रस्ट करावी आणि या ट्रस्टचा जो काय त्याचा हे असेल आणि माझा हा मुलगा जो आहे या ट्रस्टी म्हणून तो प्रॉपर्टी घेईल आणि ती प्रॉपर्टी तो या मुलांसाठी त्या म्हणजे कोण मध्ये मी एक मृत्यूपत्र वाचतो की मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या स्कॉलरशिप्स असतील किंवा त्यांची जी काही त्यांना शैक्षणिक कामासाठी त्यांना जी काही मदत असेल ती त्यांना या प्रॉपर्टीमध्ये तरी करावी. मग अशा वेळेला तो जो कोण ट्रस्टी नेमलेला आहे त्याला त्याची ओनरशिप मिळेल का, तर मिळणार नाही. ओनरशिप आहे पण ती कशासाठी आहे, तर ती त्या ट्रस्ट चालवण्यासाठी. तो ट्रस्टी आहे, तो ओनर होत नाही त्या गोष्टी अशा वेळेला. आणि याच्यामध्ये हे इतकं एक्सप्लेन करायचं काय कारण आहे, तर उद्या जेव्हा त्या वारसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भांडणमिंडा झाला प्रॉपर्टी होतो आणि जर हे मृत्यूपत्र उद्या जर एखाद्या कोर्टातल्या दाव्याचा विषय झाला
तर ह्या मृत्यूपत्रामध्ये ज्या कुठल्या अटी शर्ती दिलेल्या असतील किंवा ज्या कुठल्या डिस्पोजिशन म्हणतो आपण त्याला, एखाद्या प्रॉपर्टीचं केलेली विल्हेवाट ती जी काय केलेली असेल ती जर चॅलेंज झाली आणि त्यामध्ये जर त्या कोर्टाने असं म्हणालं, कोर्ट असं त्या कोर्टाचा निर्णय आला की ही जी व्यक्ती होती त्या व्यक्तीला ह्या प्रॉपर्टीबद्दल मृत्यूपत्र करण्याचा कसलाही अधिकार नव्हता आणि त्यामुळे हे मृत्यूपत्र हे या वारसांवर लागू नये आणि त्यामुळे सगळ्याच वारसांना या जाग्या एखाद्या प्रॉपर्टीमध्ये शेअर आहे, हे असे सर्कमस्टन्सेस येऊ नयेत म्हणून आपल्याला हे मृत्यूपत्र घेताना ही काळजी घेतली पाहिजे. कारण उद्याकडनं काही जरी चूक झाली आणि उद्या जर सिव्हिल कोर्टाने उद्या काही ते मृत्यूपत्र इनव्हॅलिड ठरवलं तर तुमची जी काही इच्छा असेल की माझ्या या मुलीला किंवा या मुलाला जे काय तुम्हाला द्यायचं असेल ते तुला देता येणार आणि ते मृत्यूपत्र उद्या इनव्हॅलिड. हे ह्या सगळ्या ज्या टेक्निकल आणि लिगल गोष्टी आहेत ह्या एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून हा ॲक्च्युली त्या आपल्या काय लेक्चर म्हणा किंवा आपला आजचा काय सेशन असेल ह्याचा पर्पज आहे. आता मला आता जे मला सांगण्यात आलेलं होतं त्या लेक्चरच्या मृत्यूपत्राबद्दल माहिती देणं किंवा त्याबद्दल जे काय लिगल गोष्टी आहेत त्या सांगणं तर ते मी माझ्या पद्धतीने सांगितलेले आहे. तर काही कुणाला काही प्रश्न असतील किंवा काय समजा काही